मी अगोदर एकत्र लढण्याचे फार प्रयत्न केले, मात्र आता मी पक्षाचं काम करतोय, असं आमदार निलेश राणेंनी म्हटलंय. माझ्यावर सगळे टीका करतायत, पण मी त्यांच्यावर बोलत नाहीये. आता मी थेट 3 तारखेला निकालानंतरच उत्तर देणार आहे, असं शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी स्पष्ट केलं. आता जर आमच्या प्रतिस्पर्ध्यांना आमच्यातले जे राणे कुटुंबातले सदस्य लागतो आमच्या विरुद्ध लढाई करण्यासाठी, हा त्यांचा नैतिक पराभव आहे खरं म्हटलं तर. कारण का आमच्या विरोधकांकडे, आमच्या प्रतिस्पर्ध्यांकडे स्वतःची शक्ती नाही, स्वतःची ओळख नाही. पण त्यासाठी एक राणे कुटुंबातला व्यक्ती तिथे लागतो. ह्याच्यापेक्षा राणे साहेबांच्या शक्तीचं काय प्रदर्शन तुम्हाला हवं आहे? कारण का आज प्रत्येक गलीगलीमध्ये तुम्हाला राणे साहेबांचाच आवाज घुमताना दिसतोय. काल पण तेच बोललो, आपण काय बोलतो ह्याचा कुठेतरी भान ठेवून बोललं पाहिजे. माझ्यावर हे सगळे टीका करतात, मी ह्यांच्या कोणावरच बोलत नाही. मी कोणावर बोलतोय? भाजपचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य चव्हाण साहेब. बाकी कोणाला बोलायचा काय अधिकार आहे? मी काय करतोय, मी कुठे आहे? काळजी घ्यायची तर पूर्ण घ्या. ज्यांनी मला कमी लेखलं, ह्याचा बळी जाणार असं म्हटलं, आता 3 तारखेला नेमका बकरा कोणाचा झाला हे 3 तारखेला कळेलच. शिवसेना म्हणून आम्ही सगळे सोबत निलेश राणेंचे आहोत. ज्या पद्धतीनं सिंधुदुर्गामध्ये जे काही हवे दावे किंवा गैरसमज एकमेकांमध्ये झालेले आहे ते महायुतीच्या दृष्टीनं पोषक आहेत असं माझं मत नाही. त्याच्यामुळं वरिष्ठांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि वरिष्ठांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करून हे वेळीच थांबवलं पाहिजे, हे माझं स्पष्ट आणि परखड मत आहे. परंतु निलेशजी शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांच्याकडनं घेतलेली भूमिका ही त्यांच्या मतदारसंघामध्ये कुठं वावगा होऊ नये म्हणून घेतलेली भूमिका होती. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असलं पाहिजे, ते घरामध्ये पोचून घरामध्ये फूट पडू नये या मताचे आम्ही सगळे आहोत. आणि म्हणून खरं तर पालकमंत्री या नात्याने नितेशजींनी देखील निलेशजींवर गुन्हा दाखल होऊ नये ही भूमिका घ्यायला पाहिजे होती असं मला वाटतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.